आणि 11 सप्टेंबर पर्यंत जर वर्क ऑर्डर देऊन आमची जर कामं नाही सुरू झाली तर मग मात्र आम्ही बायका पोरांसकट वेळ प्रसंगी जनावर सुद्धा त्या गावातले आम्ही या ठिकाणी आणून बांधू. श्रमिक मुक्ती दल व समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळ यांच्या माध्यमातून आटपाडीमध्ये ज्या कुटुंबांना मंजूर झालेलं पाणी आहे ते हक्काचं पाणी मिळावं यासाठी धरणे आंदोलन धरण्यात आलं होतं आटपाडीच्या तहसीलदार कार्यालयासमोर. का धरण्यात आलं होतं आणि प्रशासनाकडून काही आदेश आले किंवा तुम्हाला सहकार्य लाभलंय का? हे धरणे आंदोलन आमच्या तालुक्यात वगळलेली गाव आहेत, त्यांना सातत्यानं आम्ही सरकारशी मांडत आलोय की आता या वगळलेल्या गावांना पाणी ताबडतोब द्या. 2005 साली या तालुक्यामध्ये समलेही पाणी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प मंजूर झाला, पण तेव्हापासून आज सगळ्या या गावांना पाणी मिळालेलं नाही. म्हणून आजचं हे धरणे आंदोलन करण्यात आलं. या धरणे आंदोलनाच्या अगोदर सुद्धा 21 जून 2023 ला सुद्धा आम्ही इशारा मोर्चा दिलेला होता. त्याच्यानंतर लिंगेवऱ्याला आम्ही पाणी परिषद सुद्धा घेऊन सरकारला इशारा दिला आणि त्या परिषदेच्या इशाऱ्यानंतर सरकारनं या वंचित गावाची टेंडर काढली आणि टेंडर काढून जवळजवळ आज 6-7 महिने झाले वर्क ऑर्डर दिलेला आहे आणि वर्क ऑर्डर ताबडतोब द्यावी म्हणून आणि त्या गावांना पाणी लवकर मिळालं पाहिजे अशा उद्देशानं आजचं धरणं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. यामध्ये जी महत्वाची समितीची बैठक होणार होती त्या बैठकीला आचारसंहिता संपल्यानंतर अनेक दिवस त्यांनी विलंब लावला, पण आमचे या श्रमिक मुक्ती दल समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीचे आंदोलनाचे आजचे 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आंदोलनाची नोटीस गेल्यानंतर त्यांनीच आज आम्हाला कळवलं की 2 ऑगस्टला आमची समितीची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं मंत्रालयातनं आदेश आम्हाला प्राप्त होतात. आम्ही या ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करतोय अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला लेखी दिलेला आहे आणि म्हणून 50% आमचा आजचा विजय झालेला आहे. समितीची बैठक झालेली आहे आणि हे जर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लेखी देऊन जर यामध्ये काही झालं नाही तरी आंदोलन आम्ही थांबवलेलं नाही. आजचं जे धरणं आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे. कुठेतरी सरकारला वेळ दिला पाहिजे आणि म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही स्थगित करून 11 सप्टेंबर ही शासनाला मुदत दिलेली आहे आणि 11 सप्टेंबर पर्यंत जर वर्क ऑर्डर देऊन आमची जर कामं नाही सुरू झाली तर मग मात्र आम्ही बायका पोरांसकट वेळ प्रसंगी जनावर सुद्धा त्या गावातले आम्ही या ठिकाणी आणून बांधू आणि पुढचं काम सुरू झाल्याशिवाय परत जाणार नाही अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देत आहोत. या आंदोलनाला म्हणावासा पाठिंबा मिळतोय का? अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय. हे आंदोलन आमचं श्रमिक मुक्ती दल समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीचं जे आंदोलन आहे ते दिखवपणाचं आणि नाटकी याच्याच न करता प्रत्यक्षपणे लोकांच्या काम होण्याच्या राजकीय किंवा याच्यासारखा कुठलाही नाही, निष्प्रह भावनेनं त्या गावांना पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीने आमचे चळवळीचे नेते आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर आणि त्याचबरोबर या चळवळीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी आमचे लोक आलेले आहेत आणि नेहमी अशाच पद्धतीचे आंदोलन सरकारला वटणीवर आणण्यासाठी 70-80 6 महिन्याची आम्ही आंदोलन या ठिकाणी यशस्वी केलेली आहेत. त्यामुळे या आटपाडी तालुक्याचा विचार केला तर 93 सालापासून हे जन आंदोलन चालू झालं नागनाथ अण्णा आणि डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या मुळात या भागातला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दुष्काळी शेतकरी लढला आणि त्याचंच फळ म्हणून या आंदोलनाला हे जे 85% आज आमच्या भागामध्ये पाणी पसरलेलं आहे, पाणी आलेलं आहे आणि उर्वरित 15% भागामध्ये पाणी येण्यासाठी सुद्धा ही शेतकऱ्यांची चळवळ अशाच पद्धतीने आमचे पाणी येईपर्यंत सुरू राहणार आहे. आटपाडी तालुक्याचं राजकारण हे नेहमी पाण्याभोवती फिरत आलेलं आहे आणि टेंबूची कामं बऱ्यापैकी झालेत आणि राजकारणाचा मुद्दा हे पाणीच आहे, परंतु अजून पाणी मिळालेलं नाही शेतकऱ्यांना. काय सांगाल याबद्दल? खरं पाहिलं तर आटपाडी तालुका हा सततचा दुष्काळी भाग 1993 ला
नागनाथ आणि डॉक्टर भारत पाटणकर आल्यानंतर काय सरकारनं आम्हाला चुटकीसरची यान पहिली परिषद झाली असं केलेलं नाही. जवळजवळ तब्बल 96 साल उजाडावं लागलं आणि त्यावेळी 96 साली जैन निकम यांच्या नावानं आम्ही पत्र सुद्धा त्या चळवळीला पत्र दिलं की आटपाडी तालुक्याचा टेंबू योजनेमध्ये 16,000 हेक्टर 16,500 हेक्टरचा समावेश केला आणि सांगोला तालुक्याचा 20,000 हेक्टर मध्ये समावेश केला. हे लेखी झालेलं आहे, चळवळीचं यश आहे. आणि त्याच्यानंतर मात्र अनेक लढे करून 2005 साली हा समन्यायासाठी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती प्रचंड मोठा असा लढा झाला आणि त्यामध्ये त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हा आटपाडी पथदर्शक प्रकल्प म्हणून समन्यायी पाणी वाटपासाठी मंजूर केला आणि तेव्हापासून आज सगळ्यात इतका अभ्यास करत करत आज ठिकाणी आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि वगळलेली 12 गावं जर आमची सरकारच्या आता निविदा झाल्या आणि पाणी आलं तर 100% आमचा तालुका पाण्यामध्ये वाटपामध्ये आले. आज नुसता हे नाही तर आटपाडी तालुका हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा पथदर्शक म्हणून पहिलाच प्रकल्प पूर्णत्वास जाणारा हा कुठेही कुठल्याही देशामध्ये अशी सिंचन व्यवस्था नसणारा असा हा आमचा आटपाडी तालुका एक आगळा आणि वेगळा केवळ आणि केवळ या चळवळीच्या आणि लोकरेटेच्या माध्यमातूनच आज साकारतोय.